तर नमस्कार भावा बहिणींनो आणि मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा आपला जुगाडाचा व्हिडिओ जो आहे तो खूप म्हणजे खूप खास आणि खूप फायद्याचा होणार आहे. त्याच्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे तो कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप फायद्याचा, सर्वांच्या फायद्याचा होणार आहे बघा. तर चला मग करूया आता व्हिडिओला सुरुवात. आणि बघा, बऱ्याच जणांच्या घरी बघा अशा काय आहेत, तर ह्या प्लॅस्टिकच्या फायबरच्या जो पाट्या आहेत त्या सगळ्यांच्याच घरी असतात. आणि सगळ्यांच्या घरी असताना बघा, कधीतरी ही जी पाटी आहे ह्याच्यामध्ये जास्त काहीतरी साहित्य टाकलं, त्याच्यानंतर ती पाटी काय होऊ शकते, जास्त वजन झालं किंवा अशी खाली आपटली की ती पाटी फुटू शकते. आणि फुटल्याच्या नंतर बघा मग ती वापरात येऊ शकत नाही. आणि मग आपण अशा वेळेस काय करत असतो की ही जी प्लॅस्टिकची फायबरची पाटी जी आहे ती भंगारामध्ये विकत असतो. आणि भंगारामध्ये विकत असताना ह्याचे किती रुपये येणार आहेत, तर ह्याचे पैशामध्ये मूल्यच होऊ शकत नाही. कारण का, तर ह्याचं वजन पण भरत नाही आणि प्लॅस्टिकला जास्त भाव पण नाही. तर ह्याला जास्तीत जास्त काय देऊ शकतात भंगारवाले, तर फक्त तुम्हाला फुगा देऊ शकतात. मग बसा मग इरबळ फुगा फुगवत फुगाच देऊ शकतात, ह्याच्यावर पैसे देऊ शकत नाहीत. 5 रुपये 10 रुपये 1 रुपयासुद्धा देऊ शकत नाही. आणि मग अशा वेळेस काय करायचं आहे, मग आपल्याला ही जी पाटी आहे ती भंगारात न विकता किंवा फेकून न देता, तुम्ही काय करता, भंगारात एवढंसं पैसे फुगात देणार आहे तुम्ही, मग काय करू आपण, तर फेकून देऊ पाटी. तर तसं न करता आपल्याला ही जी पाटी आहे ते परत कशी उपयोगात आणायची ह्याचा जुगाड मी आज घेऊन आलेलो आहे. तर बरेच जण काय करतात बघा, आता पाटी फुटल्याच्या नंतर आपण तेच प्रकार केला कुठला, तर ही जी पाटी आहे अशी चिरली होती. आणि चिरल्याच्या नंतर बघा आपण त्याला काय केलं, तर बरेच जण काय करतात की आपलं जे फेविकिक असतं आणि फेविकिक आणि आपलं जे काय असतं सोडा असतो त्याने आपण ही पाटी चिटकवलेली होती. पण ही थोडेच दिवस टिकलं. त्याच्यानंतर काय होतं, ह्याच्यात काहीतरी आपण साहित्य वगैरे काय जर भरलं तर ते काय होतं, परत एकदा फुटत असते आपली पाटी. आणि मग तोच प्रकार झालेला आहे. हो का, इकडं ह्या साईडने बी चिटकवली होती आपण फेविकिक आणि सोड्याने, दोन्ही साईडने चिटकवली होती. तरी पण पाटी आपली काय झाली, न वापरण्या येण्यासारखी थोडे दिवस राहिली आणि त्याच्यानंतर न वापरण्यासारखी पाटी झाली. मग अशा वेळेस आपण काय म्हणतो, आता एक वेळेस आपण चिटकवून झालेलं आहे, मग आता ही टाकूनच देऊ. तर आता टाकून द्यायची गरज नाही. त्याच्यापासून सुद्धा आणखीन एक आपण जुगाड शोधून काढलेला आहे. आणि त्या जुगाड काय तुम्हाला दाखवतो, पण सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो मला की ही पाटी बघून घ्या. आपण ही चिटकवलेली होती आतून पण आणि बाहेरून पण. आणि हे बघू शकता, आता ही पाटीत आपण पाणी ओतलं आहे, तर ही पाटी गळायला चालू झाली बघा. झाली का गळायला चालू. मग आता अशा वेळेस आपण काय करणार आहोत, परत चिटकून तर काहीच उपयोग होणार नाही. आणि तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे भंगारात तर हिचं काहीच रुपये येणार नाहीत. मग आपण अशा वेळेस काय करायचं आहे बघा, आता तुम्हाला सांगतो. तर ही अशी जी पाटी फुटलेली आहे आपली, त्याच्यासोबत आपल्याला काय लागणार आहे, एक पावडरचा डबा लागणार आहे. काय लागणार आहे, मोकळा पावडरचा डबा. कसला, मोकळा पावडरचा डबा आहे आपला, भरलेला नाही. हे बघू शकता तुम्ही, पावडर ह्याच्यामधली सगळी संपलेली. आवाज येतो आहे का तुम्हाला, पावडर संपलेली आहे. असा मोकळा पावडरचा डबा आपण घेतलेला आहे आणि ही फुटलेली पाटी घेतलेली. तर हे पावडरच्या डब्यापासून, मोकळ्या पावडरच्या डब्यापासून आणि पाटीपासून आता आपण अशी एक वस्तू तयार करणार आहोत की बघता क्षणी तुम्हाला वाटेल, वा, अशा पाटीचा उपयोग, फुटलेल्या पाटीचा उपयोग मी आत्तापर्यंत कधीच बघितला नव्हता. असाच तुम्ही दादा उपयोग करून दाखवलेला आहे. आम्हीसुद्धा आता अशी फुटलेली पाटी फेकून न देता किंवा भंगारात न विकता त्याच्यापासून इतकीच भारी छान वस्तू आम्हीसुद्धा घरी बनवणार आहोत. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात. तर आता जिथं पाटी फुटलेली आहे आपली, ही अशी चिरलेली तर होती, पण त्याच्यानंतर ह्याला एक छोटंसं होल पण झालेलं आहे. तर मग आता छोटं होल झालं आहे ना, तर आपण त्याचं होल थोडंसं आणखीन मोठं करून घेऊया. तर चला तर मग आता आपण जे काय वस्तू बनवायची ते पाटीला आता पहिल्यांदा काय करायचं आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा ही पाटी जी आहे ती छानपैकी आपल्याला पुसून घ्यायची, कारण वल्ली झाली, आपण त्याच्यामध्ये पाणी ओतलं होतं त्याच्यामुळे. तर ही वल्ली झालेली पाटी आपण पुसून घेतली बघा आता, आणि छानपैकी वाळली केलेलं आहे, म्हणजे सुकवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा जो पावडरचा डबा आहे तो डबा आपल्याला बघा अशा पद्धतीने, जिथं मधोमध होल झालं तर आपलं, तुमचं जरी साईडला कुठं समजा इथं मधोमध नसेल, पाटी फुटलेली साईडला फुटलेली असेल, तरी पण तुम्ही तिथंच होल करू शकता. साईडला इथं मधोमध करायची गरज नाही.
जिथं फुटले असेल त्या ठिकाणी आपण होल करून घ्यायचे. आता इथं आपली पाटी मधोमध फुटली, जर साईडला इकडे जर फुटली असेल तर इथं सुद्धा तुम्ही होल करू शकता. तर आता आपण काय करायचं आहे, इथं आपली पाटी मधोमध फुटली, मग आपण काय करायचं आहे की इथं असं हे पावडरच्या डब्याचा आकाराचा पेनाने आखून घ्यायचे आपल्याला. हे बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीनं हे पेनाने आपण आखून घेतलं असा गोल. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हा जो होल आहे पेनाने आखून घेतलेला, तो पूर्णपणे आपल्याला काय करायचं आहे, हा मोठा होल करून घ्यायचा आहे. तर चला आता आपण गॅस जवळ जाऊया. आणि तुमच्याकडे जर कापायचं साहित्य असेल ह्याला तर त्यांनी कापू शकता, नसेल तर गॅसवरती एखादी कुठली तरी वस्तू गरम करून त्याने आपण होल बनवू शकतो. ते फास्टमध्ये होतं आणि कम्फर्टेबल राहतं. तर चला आपण गॅसपाशी जाऊन ते आता इथं ह्या पाटीला आपण घेऊया एक होल करून ह्या डब्याच्या आकाराचं. आणि आलं आहे आता आपण गॅसजवळ आणि घेऊया आपण गॅस चालू करून. आणि हा आपण गॅस चालू केला आहे आणि आपण काय घेतला आहे, असा हा चाकू घेतला आहे आणि चाकू आपण गॅसवरती गरम करून घेऊ. कारण हे असं कापण्यापेक्षा कुठंही कापू शकतं, त्याच्यामुळं गॅसवरती गरम करून आपण का हे करतोय, आपण होल करतोय. तर ते होल गरम केल्यामुळे चाकू व्यवस्थित होल होतं बघा आणि कमी वेळेमध्ये होतं. तर हे बघू शकता तुम्ही. आणि गोल कापून घ्यायचे आणि त्याच्यामुळे आपण चाकूचा उपयोग करतोय, कारण चाकूने गोल हा छानपैकी होतो बघा आपला. आणि लगेच होणार आहे बघा. कापताना काय होऊ शकतं, हे पाटी तुटू शकते, म्हणून आपण काय करतोय की हा चाकू गरम करून आपण हे करतोय बघा, होल करतोय. आणि हा होल करत असताना आपल्याला गॅसची पण अशी काळजी घ्यायची की आता गॅस पण भरपूर महाग झालेत आणि दुसरं म्हणजे गॅस लवकर भेटत नाही, त्याच्यामुळं गॅस हा कमीच उडवा. आणि दुसरं म्हणजे आपल्याला हे जे प्लॅस्टिक आहे हे भाजू नाही. तर बघा हे आपलं असं पद्धतीने होल झालं आहे. आपण थोडासा गॅस बंद करून घेऊ आणि बघूया हा पावडर डबा त्याच्यामध्ये बसतो आहे का. तर आणखीन पावडर डबा आपला ह्याच्यामध्ये बसत नाही. तर आपण थोडंसं आणखीन काय करूया की होल जे आहे ते थोडंसं मोठं करून घेऊया बघा, जेणेकरून हा पावडरचा डबा याच्यामध्ये जो आहे तो व्यवस्थित बसलेला आहे. तुम्ही पावडरचा डबा असा धरून होल करायचा असेल, पावडरचा डबा पागळून जाऊ शकतो. त्याच्यामुळं पावडरचा डबा साईडला काढून घेऊनच होल करायचं आहे आपल्याला. ते पहिलं तुम्हाला दिसत असेल बघा, आपण हे केलेलं चिटकवलेलं, पण थोडंसं आणखीन आपल्याला होल मोठं पाहिजे. ह्याला थोडं मोठं झालं तरी काय हरकत नाही. तर हे अशा पद्धतीने आता आपलं होल झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, ही जे पावडरचा डबा आहे ह्याची पण आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याची जी पॅकिंग आहे ती काढून घ्यायची बघा. ही सर्व पॅकिंग आपल्याला काढून घ्यायची बघा. या अशा पद्धतीने पूर्ण जी पॅकिंग आहे ते संपूर्ण काढून घ्यायची. पूर्ण पॅकिंग काढून घ्यायची आपल्याला. आणि पूर्ण पॅकिंग काढून झाल्याच्या नंतर हा जो डब्याचा टोपण आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि आता काय करायचं आहे बघा, की हे जे आहे डब्याच्या मागचा जो आहे तो भाग आपल्याला काय करायचा आहे की असा कट करून घ्यायचा आपल्याला इथून. तर इथून घेऊया आपण हा डब्याचा भाग कट करून. आणि चाकू गरम केल्यामुळं लगेच होतं आहे बघा हे. तर हे अशा पद्धतीने झालं आहे कट. आणि आता इथून पुढं काय करायचं आहे ते सांगतो मी तुम्हाला. चला, तर आता आपल्याला काय करायचं आहे,
हा जो कापलेला भाग आहे पावडरच्या डब्याचा, तो भाग जो आहे तो आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि जो पावडरच्या डब्याचा तोंडाचा भाग आहे तो खालच्या साईडला ठेवायचा आहे. तर चला आता आपण काय करूया, हा जो भाग आहे तो आपण काय करूया, पाठीमागचा भाग डब्याचा तो ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने लावून घेऊया. तर हे अशा पद्धतीने बघा आता हे असं लावून झालं आहे आणि हा पावडरच्या डब्याचा तोंडाचा भाग खालच्या साईडला आला आहे. तर आता आपण काय करायचं आहे, इथं कापताना थोडं कुठं होल राहिलेत त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, अशी एक फेविक्विक घ्यायची आणि फेविक्विक घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, आता तर ही जी फेविक्विक आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ह्या साईडने आपल्याला टाकून घ्यायची बघा आणि त्याच्यावरती लगेच आपल्याला काय करायचं आहे, सोडा टाकून घ्यायचा आहे. फेविक्विक टाकायचं आणि सोडा टाकून घ्यायचा आहे लगेच, जेणेकरून इथलं जे होल आहेत ते आपले पॅक होतील. कारण इथून होल पॅक झाल्याशिवाय आपल्याला पुढचा काहीच करता येणार नाही. त्याच्यामुळे इथलं जे होल आहेत ते आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे बघा. तर परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपण टाकलेला सोडा आहे ते साईडला घ्यायचा आहे आणि परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती फेविक्विक लावून घ्यायचं आहे बघा आपल्याला अशा पद्धतीनं, जेणेकरून ते पूर्ण पॅक झालं पाहिजेत. तर हे अशा पद्धतीने बघा आता आपलं हे थोडंसं थांबायचं आहे, कारण जेणेकरून हे जे फेविक्विक टाकलेलं होतं आपण ते वाळलं पाहिजेत. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जो हा सोडा आहे तो काढून घ्यायचा आहे बघा. तर हे बघू शकता छान पद्धतीने आपलं जे आहे ते फेविक्विक चिटकलेलं आहे. तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आतल्या साईडने पण आपल्याला थोडंसं फेविक्विक टाकून त्याच्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे बघा. तर हा सोडा आपल्याला अशाच पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि ही आतली बाजूसुद्धा आपली चिटकून घ्यायची, थोडं थांबायचं आहे आणि परत आपला सोडा काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं होल जे आहे ते व्यवस्थितपणे पॅक पण झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, हालत नाही काय नाही, किती उपसलं तरी आता हे उपसत नाही. तर चला आता पुढं काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ही जी पाटी आपण तयार केली ती आणि असे आपण 2 गज घेतलेले आहेत, लोखंडी गज घ्यायचे आहेत आपल्याला. आणि काय करायचं आहे, तर ह्या साईडला आणि ह्या साईडला असा गज लावायचा आपल्याला, हे जे आहेत ते अशा पद्धतीनं. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, माप घ्यायचं आहे बघा आपल्याला, एक कुठला तरी एक पॉईंट फिक्स करायचा आणि त्याच्यानंतर दुसरा पण गज अशा पद्धतीनं, ही जेणेकरून ह्या गजावरती ही जी आपली पाटी आहे ती अशी बसली पाहिजेत. तर आता आपलं माप झालेलं आहे असं, आणि आपण काय करू आता, हे जे गज आहेत ते भिंतीमध्ये आता ठोकून घेऊया आणि पॅक करूया. तर चला, तर एक आपण इथला पॉईंट फिक्स करून घेऊ अगोदर. आणि हा भिंतीमध्ये आपण गज तो अशा पद्धतीने इथं लावून घेऊ. आणि दुसऱ्या गजाचं माप घेण्यासाठी आपल्याला, तर हे अशा पद्धतीने ही पाटी साईडला ठेवू आपण आणि ह्या पॉईंटला आपण हा जो गज आहे तो पण इथं आपण ठोकून घेऊ, जेणेकरून हा पॅक होईल. तर हे दोन्ही आपले गज पॅक झालेत बघा. आता आणखीन मजबूतीसाठी ह्याला आपण चांगला व्यवस्थित गज आपला बसला पाहिजे. आता हा गज बसल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं बघा आता, तर हे जे साईट आहे, ही जी आपली पावडरच्या डब्याची फ्रंट साईट आहे, तर असा एक पाईप घ्यायचा आहे आपल्याला. रबरी पाईप असेल किंवा तुमच्याकडे PVC पाईप असतील तर अतिउत्तमच, नसेल तर तुम्ही हा रबरी पाईपचा उपयोग करू शकता. आणि हा रबरी पाईप काय करायचा आपल्याला, की ही जी पाटी आहे इथं जे तोंड होतं
या तोंडाला अशा पद्धतीने आपल्याला जो रबरी पाईप आहे तो पॅक असा फिट करून घ्यायचा आहे बघा, आणि तो अशा पद्धतीने आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे. तर हे अशा पद्धतीने आपण पाईप आता हे फिटिंग करून झालं आहे. तर आता फायनली तुमच्या लक्षात आलेच असेल की आपण हे काय बनवलं आहे ते. तर आणखीन पण नसेल जर लक्षात आलं तर ते तुम्हाला दाखवतो प्रात्यक्षिकनुसार की आता आपण ही वस्तू काय बनवली. तर आपण काय केलं आहे बघा, साधारणतः आपलं जे बाथरूम आहे हे संडास बाथरूम वगैरे, तर आपण बाथरूम वगैरे करून येत असतो आणि बाथरूम करून आल्याच्या नंतर बघा आता सिटीमध्ये ह्याच्यामध्ये बघा बेसिन भांड्याची सोय असते, पण आपल्या इकडे बेसिन भांडं वगैरे काय अशी गोष्ट नसते, कारण आपण खेडेगावामध्ये राहतो आणि बऱ्याच जणांची परिस्थिती पण नसते बघा बेसिन भांडं बसवण्याची. आपली ही परिस्थिती नाही, बेसन भांडं म्हणजे बेसिन भांडं जे आहे ते बसवण्याची परिस्थिती नाही. म्हणून आपण काय केलं आता अशा पद्धतीने आपण टॉयलेटमधून जर आलो आणि त्याच्यानंतर बघा आपण टॉयलेटमधून आल्याच्यानंतर आता बरेच जणांची इथं नळ वगैरे फिटिंग असते, आपल्या इथं नळाची पण फिटिंग नाही, तर आपण बकेट वगैरे अशी भरून ठेवू शकतो आणि असं पाणी घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीने बघा की आपण इथं हात धुवू शकतो. इथून पाणी पण जायला सुरू झालं आहे. इथंच आपला साबण जो आहे तो अशा पद्धतीने आपण जो आहे तो साबण लावू शकतो. आणि त्याच्यानंतर बघा आपला जो हात आहे तो हे अशा पद्धतीने बघा हे धुवू शकतो. आणि हे जे पाणी आहे ते ह्याच्यामधून बघा जायला चालू झालेलं आहे. आणि आपली जी ही पाईपलाईन आहे, इथून जे आपण पाईपलाईन केलेली आहे ती अशीच एका गटरीमध्ये किंवा चेंबरमध्ये तुम्ही सोडून देऊ शकता. तर मित्रांनो फायनली आपली जी वस्तू आहे ती तयार झाली बघा. ही जी वस्तू आहे आपली ती तयार झालेली आहे. तर ही काय आहे, तर ही जी वस्तू आहे आपली ती आहे आपली जे गरिबाचं बेसिन भांडं आहे. काय आहे, गरिबाचं बेसिन भांडं आहे. तर हे बेसिन भांडं आपण तयार केलेलं आहे. कशापासून तयार केलेलं आहे तुम्ही तर पाहिलंच आहे. तर हे आपण फक्त आपली जी फुटकी पाटी होती, जी फुटलेली पाटी होती, जी उपयोगातच नव्हती, जी आपण भंगारात विकणार होतो किंवा टाकून देणार होतो, अशी जी पाटी आहे आपली कशाची, प्लॅस्टिकची फायबरची ती पाटी आहे. आणि आपण एक काय घेतलेला आहे, एक छोटासा पावडरचा डबा घेतलेला आहे जे पाईपाच्या मापाचा होता. तो अशा पद्धतीने हा पावडरचा डबा ह्या पाईपाला आपण फिट केलेला आहे. पाईप तर रबरी पाईप किंवा प्लॅस्टिकचा पाईप तुमच्याकडे उपलब्ध असतोच त्या, आणि नसेल तर तुमच्याकडे तुम्ही दुकानातून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे PVC पाईप असेल तर अतिच उत्तम आहे तो. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे घरच्या घरी हा जुगाड करू शकता. आणि मी जो हा जुगाड केलेला आहे, जे आपलं गरिबाचं बेसिन भांडं जे आहे ते मी तयार केलं आहे, ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि आपला जो व्हिडिओ आहे तो कुठल्या गावापर्यंत पोहोचलेला आहे तो पण मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो हे जर भांडं आपलं आवडले असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाही बघा मित्रांनो. तर चला परत एकदा प्रात्यक्षिक दाखवतो तुम्हाला. आणि ह्या पाईपामधून हे जे पाणी आहे ते पण जातं आहे बघा बाहेर, बघू शकता तुम्ही. इथून पाणी जायला सुरू झालं आहे बघा, हे बघू शकता तुम्ही. हे अशा पद्धतीने आपलं जे आहे ते बेसिन भांडं तयार झालेलं आहे बघा मित्रांनो. तर चला भेटूया अशाच आपल्या नवीन जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.